वैसे तो आपने कई प्रतियोगिता देखी होगी, लेकिन आज हम आपको दिखाने जा रहे हैं एक अनोखी प्रतियोगिता का नज़ारा, जहां नई मुंबई के खारघर में कुत्तों का मेला लगा है। पालतू जानवरों के प्रेमियों के लिए ये एक खास आयोजन था, जहां 120 से अधिक कुत्तों ने रैंप वॉक किया और बॉलीवुड गानों पर नाचते हुए सबका दिल जीत लिया। जहां से प्यारे पालतू कुत्ते अपने मालिकों के साथ झूमते हुए नजर आए। जजों का भी यही कहना था कि जानवरों के प्रति प्रेम और दया का ये संदेश सभी के दिल तक पहुंचना चाहिए। यहाँ पे खारघर पेट पेरेंट कम्युनिटी का हमने यहाँ इवेंट ऑर्गेनाइज किया है 120 डॉग्स का, एंड हमारे पास बहुत सारे स्पॉन्सर्स भी है। सो वी आर हैप्पी ये ऐसे एक इवेंट किया हुआ है और लोगों ने इकट्ठा होकर काफ़ी अच्छा बनाया है इसे। श्वान लेकर जो आने वाले पेरेंट्स हैं, उनके चेहरे पर की हंसी आपको क्या बता रही है? वो ऐसे जब उनका वीडियो देखते हैं और जब तालियां सुनते हैं उनके पेट्स को लेके जाके, वो उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण है। और ये वीडियो वो साल भर चलाते हैं, इंस्टाग्राम में, फेसबुक में, व्हाट्सएप में डालते हैं। तो उनके लिए भी एक बहुत अच्छा इवेंट है ये। इंसानों के लिए हम कंपटीशन लेते हैं, म्यूट के लिए कर रख रहे हैं, किस तरीके से कॉन्फिडेंट है? हाँ ये नहीं, सॉरी मैं नहीं समझा, सॉरी। मेरा ये लैब्राडोर है, मेल 5 साल का है और हम लोग 3 साल से कंपटीशन कर रहे हैं। क्या लगता है ऑर्गेनाइज के बारे में, क्या कहना चाहूँगी? इस तरह का कंपटीशन हो रहा है, ये बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज करते हैं और हर छोटी छोटी चीज़ों का ध्यान रखते हैं। तो जैसे देखो, ये अभी दोस्त बना लिया इधर ही तो दोस्त बनता है, थोड़ा बहुत झगड़ा भी करते हैं एक दूसरे से डॉग्स, बट ओवरऑल बहुत अच्छा एनवायरनमेंट होता है। एक अच्छा एक्सपिरियंस है ये। हाँ, बहुत ही अच्छा एक्सपिरियन्स आहे, बहुत ही सही आहे। जजिंगसाठी ज्या प्लॅटफॉर्मवर बसली आहे, मी अशा प्राण्यांना जज करते आहे की ज्यांना आपली लँग्वेज समजत नाही, आपली भाषा समजत नाही, पण आज याच्यातल्या प्रत्येक पॅरेंटमध्ये ते माणसाळले आहेत आणि याच्यातून एकच अनुभव जातो की जनावरं जरी आपण त्यांना म्हणत असलो की ती जनावरं आहेत, पण नाही, ती अगदी माणसाळलेली जनावरं आहेत। आजकाल आपल्याला माणुसकी कमी बघायला मिळते, पण आज तुम्ही इतकी आपले 160-200 पर्यंत श्वान एका ठिकाणी आले आहेत, पण एक सुद्धा भांडणाचा प्रकार तुम्हाला दिसत नाहीये। आणि हेच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की एक ऑनेस्टी, म्हणजे मराठीत काय बोलणार आपण त्याला, जमनेस जो असतो, त्या जे श्वानांचे परिवार असतो, त्यांचे आई वडील एकदाच छोटा बच्चू घरी आणल्यानंतर एक 40-45 दिवसांचा ते त्यांना आपले आई वडील बनवून टाकतात। हां, आणि आज ते कसे वागत आहेत ते बघतोय आपण। हा एक वेगळा अनुभव आहे की एका जनावराला आपण कसं आपल्यातलं एक बनवू शकतो, आपण आपलं नाव त्यांना देतोय आणि ते कसे आपल्यासारखे एक माणसासारखे वागतात आणि माणसाळल्यासारखे वागतात। आतापर्यंत इथे लॅब्राडॉर्स आहेत, गोल्डन रिट्रीवर्स आहेत, पॅकिंगीज आहेत आणि बऱ्यापैकी कम्युनिटी डॉग्स आहेत, शिट्झूज आहेत, लासा आहेत आणि अजून भरपूर आपल्याला बघायला मिळतील। आता डॉबरमॅन पण दिसतोय तिथे, त्याच्यानंतर ब्रिटिश लॅब्राडॉर्स आहेत, काही वेगळ्या याचे टॉल गोल्डन रिट्रीवर्स आहेत। माझं असं म्हणणं आहे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतके पेट्स बघते ना, तर माझ्याकडे भरपूर पेट्स आहेत। हां, माझ्याकडे भरपूर श्वान आहेत, भरपूर मांजरी आहेत आणि त्या सगळ्या माझ्याच आहेत शेवटी, कारण मी त्यांची असं म्हणा की मी त्यांची आई आहे। प्रेग्नेंट असलेली एखादी डॉग जेव्हा माझ्याकडे येते आणि ती जेव्हा बाळं देते 2 महिन्यांनी, तेव्हा त्या बाळांची मी आजी होते, त्यानंतर तिची मी आई होते। अशा प्रकारे माझ्याकडे इतकी मुलं आहेत, इतकी मी म्हणणार नाही त्याला ती जनावर आहेत म्हणून, माझ्याकडे भरपूर मुलं आहेत, त्याच्यामुळे मला कधी जाणवलंच नाही की माझ्याकडे पेट नाहीये म्हणून। प्रत्येक जण माणसावर प्रेम करतो, म्हणजे मुक्या जनावरांवर प्रेम करणे एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो। खूप मुश्किल आहे मुक्या जनावरांवर, पण तुम्ही एकदा करून बघा। जुनी माणसं म्हणायची ना, भाकरीच्या तुकड्यावर आपल्या घराचं रक्षण करतो तो, आणि हे खरंच आहे। आज माझ्याकडे एक इंजेक्शन घेऊन गेलेला डॉग सुद्धा पुन्हा जेव्हा क्लिनिकला येतो ना, ते शेपूट हलवत जे येतो आणि तो परत त्याच्या पेरेंट्सकडे जायला रेडीच नसतो। हा मी एक वेट म्हणून
मी एक जनावरांचे डॉक्टर म्हणून तेव्हा मी जिंकले असते की इंजेक्शन जरी दिलं तर ते पलटून चावणार नाहीत मला, कारण त्यांना माहिती आहे की हे आपल्याला चांगलं करणार आहे, ते म्हणूनच माझ्याकडे येतात. म्हणजे डोळे पाणावळे खरं तर म्हणजे मला हे झालंय, दहीवरून आल्यासारखं वाटतं. हो नक्कीच, माझी इतकी मुलं आहेत ना आज इथे, मी सगळ्यांना बघत आहे, एका शब्दाने ऐकत नाहीत आज, आणि इतकं छान रॅम्प वॉक करतायत तिथे, ऐकतायत. आणि मुख्य म्हणजे ज्याला मी दिसते समोर बसलेली, तो एक वेगळ्या प्रकारे आपलं शेपूट हलवून सांगतोय की इकडे मी, माझ्याकडे बघ. थँक्यू.